नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनल वरती. तर आपण करणार आहोत निफ्टीचा अनालिसिस. तर निफ्टी मध्ये काय दिसतंय, टाइम झाला 9:30, 29 जूनची एक्सपायरी, 30 जूनचं एक्सपायरी डेट आहे. सगळ्यात पहिले घेऊया रेजिस्टन्स साइडला. रेजिस्टन्स साइडला काय दिसतंय, शिफ्टेड फ्रॉम बॉटम दिसतंय. कुठून? 24,000 वरनं 24,100 म्हणजे 24,000 वरनं 100 ला 9 वाजून 15 मिनिटात शिफ्टिंग आहे. त्या शिफ्टिंगला कन्सिडर करणार नाही. रेजिस्टन्स साइडला घेऊया तर शिफ्टेड फ्रॉम बॉटम दाखवतोय 24,100 वरनं 24, शिफ्टेड फ्रॉम टॉप 24,100 वरनं 24,009 वाजून 31 मिनिटाची शिफ्टिंग आहे. ही शिफ्टिंगला आपण कन्सिडर करणार. म्हणजे सपोर्ट मध्ये बेरिश प्रेशर आहे. आपण काय काय ट्रेड प्लॅन करू शकतो. तर रेजिस्टन्स सपोर्ट साइड मधनं शिफ्टिंग बेरिश आहे आणि रेजिस्टन्स मध्ये स्ट्रॉंग आहे. 24,100 चा रेजिस्टन्स जर भेटला तर मी पुढचा ट्रेड करेल, किंवा 24,050 चा रेजिस्टन्स भेटला तर पुढचा ट्रेड करणार. चला तर आपण 3-3 मिनिटं पुढे जाऊया. लेवलवर आल्यानंतर चेक करूया काय होतंय. मार्केट 24,000च्या रेंज मध्ये आलेला आहे. सपोर्ट माझा 24,000 वरती स्ट्रॉंग आहे. सपोर्टला आल्यानंतर आपण कॉलचा एक ट्रेड प्लॅन करू शकतो. 24,000च्या सपोर्टला आलेला नाहीये. मार्केट 24,050 च्या रेजिस्टन्सच्या वरती क्लोज झालं, म्हणजे 24,100 च्या सपोर्ट वरती क्लोज झालं. 24,050 च्या रेजिस्टन्स वरून पुढचा ट्रेड कधी करू शकतो, लेवलच्या खाली जर क्लोज झाला आणि व्हॉल्यूमची पर्सेंटेज जर कमी झाली तर आपण पुढचा ट्रेड करू शकतो. नाही तर 24,000चा रेजिस्टन्स. मार्केट लेवलला क्लोज झाले कुठे, 24,050 च्या रेजिस्टन्स, 24,050 च्या रेजिस्टन्सला मार्केट आहे. काय इथनं पुढचा ट्रेड बनवू शकतो का? व्हॉल्यूम अजून पण 95% आहे, म्हणजे रिस्की झोन मध्ये. मला 24,000चा रेजिस्टन्स भेटला तर पुढचा ट्रेड प्लॅन करणार मी. या लेवलवरून माझा ट्रेड बनणार नाही. मार्केट आले 24,000च्या रेजिस्टन्स वरती. 24,000 रेजिस्टन्सला आल्यानंतर लेवलच्या खाली क्लोज झालेलं मार्केट लेवलला रिटेस्ट करते. लीडनं माझा एक पुढचा ट्रेड प्लॅन करणार. मी पुढचा ट्रेड बनवणार, कारण माझा रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. रेजिस्टन्स मध्ये काही वीकनेस नाही. या ट्रेडला आपण एसएल लावूया 20 पॉइंटचा आणि टार्गेट असणार आहे आपलं 24,100 चा सपोर्ट. 24,100 चा सपोर्ट आला की आपण त्याला बुक करूया. तोपर्यंत आपण याला 20 पॉइंटचा एसएल लावून ट्रेड प्लॅन करायचा आहे. चल, मार्केट 50% पेक्षा जास्त मूव्ह झाले एकाच कॅन्डल मध्ये. इथे तुम्हाला एसएल कॉस्ट टू कॉस्ट करायचं आहे. एसएल कॉस्ट टू कॉस्ट करणं म्हणजेच काय, मार्केट मध्ये 50% मूव्ह झाल्यानंतर एसएल ला आपण कॉस्ट टू कॉस्ट करायचा आणि टार्गेट पर्यंत होल्ड करायचं. आणि इथं माझं टार्गेट बुक झालेलं आहे. इथं माझं पहिलं टार्गेट डन झालंय. इथं मला काय करायचं, आता इथे बुक झालंय. आता मार्केट मध्ये ट्रेडला हा होल्ड करू शकतो का आपण. पर्सेंटेज वरती परत वाढत होते, आता पर्सेंटेज परत डिक्रीज झाले. आता इकडे चेक करूया पर्सेंटेज 24,000 वरती काय करते. 24,000 वर 96% व्हॉल्यूम इन्क्रीजिंग असेल तर आपण 24,050 च्या रेजिस्टन्स वरून पण पुढचा ट्रेड करू शकतो. पण पर्सेंटेज 96 आहे, वरती अजून 85% आहे. कुठे, ओवाय चेंज वरती डिक्रीजिंग आहे, पण पर्सेंटेज जास्त आहे. थोडस पर्सेंटेज कमी झाल्यानंतर आपण परत पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो 24,050 च्या रेजिस्टन्स वरून. चेक करूया. 92% पर्सेंटेज जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपण पुढचा ट्रेड प्लॅन करणार नाही. लेवलच्या खाली क्लोज झालेला आता बघा पर्सेंटेज 85%. आता अजून जर थोडेसे पर्सेंटेज कमी झाले, तुम्ही माझा एक पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहे. 85 पेक्षा पर्सेंटेज कमी आलं पाहिजे. कॅन्डलने रिटेस्ट दिला तर मी पुढचा ट्रेड प्लॅन करणार. हा ट्रेड काय मिस झालेला आहे, कारण आपल्याला एंट्री भेटलेली नाहीये. ज्यावेळेस मार्केट एंट्री द्यायला होतो पर्सेंटेज जास्त असल्यामुळे आपण पुढचा ट्रेड करू शकलो नाही. 24,000च्या रेजिस्टन्स वरून पुढचा ट्रेड करायचा असेल तर मला काय पाहिजे, सपोर्टचं पर्सेंटेज इन्क्रीजिंग पाहिजे, सॉरी रेजिस्टन्सचं पर्सेंटेज इन्क्रीजिंग पाहिजे 24,000 वरती, जे की मला ओवाय 71% दिसते, ओवाय चेंज 47 आणि व्हॉल्यूम 44%. म्हणजे पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग आहे. पण पर्सेंटेज अजून जास्त असेल तर आपण थोडंसं पुढचं ट्रेड करू शकतो. कॅन्डल लेवलला आल्यानंतर आपण चेक करूया. कॅन्डल लेवलला आलेली आता चेक करू पर्सेंटेज काय दाखवतो. पर्सेंटेज व्हॉल्यूम पण वाढले, ओवाय चेंज पण वाढले, 47 झाले आणि हा 75 प्लस झाला. आता इथनं मी सकाळी ज्यांनी प्रॉफिट केलेला असेल ते लोक रिस्की पुढचा ट्रेड करू शकतात. बाकीच्यांनी नाही करायचं. ज्यांचा पहिला ट्रेड असेल त्यांनी अवॉइड करायला पाहिजे. ज्यांनी सकाळी प्रॉफिट केलेला असेल त्यांच्यासाठी हा पुढचा ट्रेड इथने बनतो. हे असणार आहे 20 पॉइंटचा एसएल आणि
टार्गेट 24,000चा सपोर्ट. मार्केट 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेलं आहे. एसएल ला कॉस्ट टू कॉस्ट करायचं आहे. एसएल आपल्याला ट्रेल करायचं आहे. खाली करण्याला लॉस बुक करायचा नाही. टार्गेटच्या जवळ आलेला आहे आणि इथं माझं टार्गेट बुक झालेलं आहे. इथे माझं टार्गेट बुक झालेलं आहे. मार्केट जर समजा आता सपोर्टची काही वीकनेस नाही आणि रनिंग कॅन्डल मध्ये जर S-1 भेटल तर मी कॉलचा पण ट्रेड करणार आहे. सेफ ट्रेड असणार आहे कारण सपोर्टच्या खालनं वीकनेस नाहीये. हे ट्रेंडच्या अगेन्स्ट ट्रेड असणार आहे, हे लक्षात ठेवायचं फक्त. सपोर्ट मध्ये वीकनेस आलेली आहे. सपोर्ट मध्ये वीकनेस आल्यानंतर आता मी पुढचा ट्रेड प्लॅन कॉलचा ट्रेड प्लॅन करणार नाही. आता मला पाहिजे पुढचा ट्रेड कुठून भेटेल मला तर 24,000 वरती रेजिस्टन्स प्रेशर करताना दिसतंय. सपोर्ट माझा 24,000 वरनं 23,900 वर येताना दिसतंय. तर 23,950 चा रेजिस्टन्स जर भेटला तर मी पुढचा ट्रेड प्लॅन करणार. कॅन्डल लेवल टच झालेली आहे. कॅन्डल लेवल टच झालेली आहे आणि इथनं माझा पुढचा ट्रेड इनिशिएट होणार. इथे मला 20 पॉइंटचा एसएल आणि माझं टार्गेट जे असणार आहे 24,950 चा सपोर्ट. फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त मूव्ह झालेला आहे. एसएल ला मी कॉस्ट टू कॉस्ट करणार आहे. आता ह्या ट्रेडला मी लॉस बुक करणार नाही. याला मी काय करणार कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवणार. टाइम किती वाजलेला आहे 1:50. आपल्याकडे 10 मिनिटं राहिलेले आहेत आणि इथे माझा ह्या ट्रेडला मी कॉस्ट टू कॉस्ट बुक केला असेल किंवा नसेल जरी झाला कारण प्रीमियम परत रिटेस्टला आला होता तर मार्केटमध्ये इथे कॅन्डल वरती रिटेस्ट झालेली आहे आणि इथे तुमचा ट्रेड एक्झिक्यूट झालाय. टाइम वाजलेले 2. त्याच्यानंतर आपण नवीन ट्रेड इनिशिएट करत नाही. तर आपले किती ट्रेड झालेत आज. हा एक माझा पुढचा ट्रेड झाला होता. हा ट्रेड माझा झालेला नाहीये. हा ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट गेलेला आहे. माझा इंडिव्हिज्युअली फक्त सकाळचा एक ट्रेड झालाय. त्याच्यानंतर क्लास चालू होता त्याच्यामुळे मला ट्रेड करता आला नाही. माझा क्लास संपलाय तर मी आज एकाच ट्रेड मध्ये प्रॉफिट घेतलेला आहे आणि शांत बसलोय. तर होप तुम्ही पण असेच ट्रेडिंग केले असेल. ह्याच्या व्यतिरिक्त जर कुठले ट्रेड केले असेल त्याला जर तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्हाला काय करायचं इव्हनिंग वेबिनारला जोडायचं. इव्हनिंग वेबिनारची लिंक तुम्हाला कुठे भेटेल होम पेज वरती जायचंय. होम पेज वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फ्री इव्हनिंग वेबिनार दिसेल. इथे तुम्हाला लिंक 6:45 ला ऍक्टिव्हेट होते. इथे तुम्हाला जॉईन करायचे. गेट नोटिफिकेशन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही काय करू शकता व्हॉट्सअपच्या चॅनलचं लिंक येईल तिथे त्याला जॉईन करा. इम्पॉर्टंट लिंक्स तिथे तुम्हाला भेटतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये जो की 7 वाजता चालू होतो आणि टायमिंगला पोहोचा कारण सगळी टीम तिथे असते आणि एओसी चे बाकीचे कम्युनिटी मेंबर्स पण तिथे जोडलेले असतात. धन्यवाद.